तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे आणि त्यासोबतच तुम्हाला आता 19वा हप्ता 2000 रुपये नाही तर 4000 रुपये मिळणार आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अनेक योजनांना वेळ लागत आहे। त्याच कारणामुळे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 4000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। हे बघा, राज्यामध्ये अनेक योजना चालू असतात, त्यासोबतच लाडकी बहीण योजना राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची योजना झाली आहे। म्हणजेच की प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेमार्फत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे त्यांच्या अकाउंटमध्ये प्राप्त होत आहेत। या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांना लांबवण्यात आलेला आहे। म्हणजेच की अनेक योजना, काही योजना तर लाडकी बहीण योजनेमुळे थांबवण्यात आलेल्या। हे बघा, लाडकी बहीण योजनेमुळे पीएम किसान योजनेचा जे 4000 रुपयांचा हप्ता आहे ते तुम्हाला आता मिळणार आहे। म्हणजेच की 19वा जो हप्ता आहे हे तुम्हाला 2000 रुपयाचा नाही तर 4000 रुपयाचा थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये प्राप्त होणार आहे। नक्की तुम्हाला 4000 रुपये कसे मिळतील व शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। नक्की सरकारकडून तुम्हाला कोणतं गिफ्ट मिळणार आहे याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली आहे, तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। हे बघा, 4000 रुपयांसोबतच सरकारकडून तुम्हाला आता पीएम किसान सोबतच तुम्हाला सरकारकडून एक नवीन गिफ्ट जे आहे ते देण्यात येत आहे। नक्की हे गिफ्ट कोणतं आहे आणि हे गिफ्ट तुम्हाला कधी मिळणार व कसे मिळणार याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे। त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व त्याआधी जाणून घेऊया की नक्की 19वा हप्ता तुम्हाला कधी मिळेल, नक्की याची तारीख काय आहे। हे बघा, 19वा हप्ता कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे की शेतकऱ्यांना पीएम किसानचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला मिळणार आहे। तर सर्वांनी हे लक्षात घ्यायचे आहे। हे बघा, काल माध्यमांशी बोलताना शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे की पीएम किसानचा 19वा हप्ता अनेक शेतकऱ्यांना वाट पाहत आहे। म्हणजे अनेक शेतकरी जे आहे पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची वाट पाहत आहे। तर त्यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की 19वा हप्ता जे आहे त्यांना 24 फेब्रुवारीच्या दिवशी बँक अकाउंट मध्ये प्राप्त होणार आहे आणि 19 व 20 हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित द्यायचा निर्णय सरकार घेऊ शकतं। त्याच कारणामुळे तुम्हाला 2000 ऐवजी 4000 रुपये हे द्यायचा निर्णय सरकार घेऊ शकतं। मात्र अद्याप यामध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। जर निर्णय घेतला तर तुम्हाला 4000 रुपये एकाच वेळी देऊ शकतात। हे बघा, सध्या तुम्हाला 2000 रुपये हे प्रत्येक हप्त्याला सरकार देत असतं। मात्र यावेळी जे आहे 19वा आणि 20वा हप्ता जो आहे एकाच वेळी, म्हणजेच लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांमध्ये वेळ लागत आहे। त्याच कारणामुळे पीएम किसानचा जो हप्ता आहे 2000 ऐवजी 4000 रुपये, म्हणजेच की 19वा आणि 20वा हप्ता एकाच वेळीच तुमच्या बँक अकाउंटमध्ये देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे। हा निर्णय जर घेतला तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये 4000 रुपये प्राप्त होणार आहे। आणि आता जाणून घेऊया की नक्की तुम्हाला सरकारकडून कुठलं गिफ्ट दिलं जाणार आहे। व त्याआधी एक छोटीशी गोष्ट माहीत करून घ्या, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही व ज्या महिला पीएम किसानचा लाभ घेत आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। हे बघा, अनेक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, त्यासोबतच त्यांनी आधी पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा अर्ज केला होता आणि आतापर्यंत पीएम किसान योजनेचे जे पैसे आहे ते प्रत्येक महिन्याला ते महिला ज्याही घेत होत्या। मात्र आता त्यांना कुठल्याही एका योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये किंवा पीएम किसान योजनेमध्ये त्यांचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। म्हणजे हे बघा, सरकारकडून त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही एकाच योजनेचा लाभ मिळतो। मात्र अनेक महिला अशा आहे ज्या दोन्ही पण योजनेचा लाभ जो आहे प्रत्येक महिन्याला घेत होत्या। मात्र आता असं होणार नाही। लाडकी बहीण योजनेमधून त्यांचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा पीएम किसान योजनेमधून त्यांचा अर्ज जो आहे तो आता बाद होऊ शकतो। तर तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे 15 लाख रुपयांचं कर्ज। त्या शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करायचा आहे, त्या शेतकऱ्यांना शेळी पालनासाठी सरकार 15 लाख रुपयांचं कर्ज आता देणार आहे व अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेचच तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे प्राप्त होणार आहे। हे बघा, अनेक शेतकरी जे आहे शेतीसोबत जोडधंदा करत असते। अनेक शेतकरी तुम्ही बघत असाल की शेळी पालनामध्ये देखील उत्सुकता दाखवतात। त्याच कारणामुळे आता सरकारने नवीन नियम चालू केले आहे। जे शेतकरी शेळी पालन करतात त्यांच्यासाठी नवीन एक कर्ज धारणा चालू केली आहे। म्हणजेच की आता जे शेतकरी शेळी पालन करतील त्या शेतकऱ्यांना 15 लाख रुपयापर्यंतचे कर्ज जे आहे सरकार देत आहे। नक्की याच्या अटी व शर्ती काय आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे। नक्की याचा अर्ज कुठे करायचा याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व याच्यामध्ये अर्ज कसा करायचा व याची संपूर्ण माहिती ज्या वेबसाईट वरती आहे त्या वेबसाईटची लिंक मी माझ्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेली आहे। आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही चॅनलची लिंक बघू शकता। आपले चॅनल जॉईन नक्की करा व आपले चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण
लिंक्स व महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तिथे तुम्हाला मिळत राहतील। त्यासाठी चॅनल जॉईन करून तिथे लिंकवर क्लिक करून अर्ज तुम्ही भरू शकता। लवकर अर्ज करा व लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या व इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमची जे अर्जाची तारीख आहे हे देखील लेट होऊ शकते, म्हणजेच की अर्जाची तारीख आणखी वाढू शकते, मात्र अर्जाची तारीख जी आहे ते देखील संपवू शकते। त्याच कारणामुळे तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन लवकरात लवकर आपला अर्ज जो आहे तो सादर करा आणि तुमचे मित्र जेवढे पण आहे ज्यांना जोडधंदा शेतीसोबत करायचा आहे त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्यासोबत सर्वांचा फायदा देखील इथे झाला पाहिजे। त्याचसोबत तुम्हाला जर इथे अप्लाय करायचं असेल तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल, तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून नक्की ठेवा, कारण टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला नवनवीन अपडेट्स व अशाच लिंक तुम्हाला भेटत राहतील। कारण टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला थेट तिथूनच लिंकवर क्लिक करून कोणताही अर्ज तुम्ही भरू शकता। त्यासोबतच तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती तिथेच लवकरात लवकर 2 ते 3 मिनिटाच्या आत मिळत राहतील। तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न काही असेल तर आम्हाला विचारायला देखील विसरू नका, कारण आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की करू। त्यासोबतच तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायला विसरू नका, कारण टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स दररोज पाहायला मिळत राहतील। त्यापेक्षा स्पेशल जे लिंक्स आहे हे देखील तुम्हाला तिथेच मिळतील, कारण तुम्ही तेथेच लिंकवर क्लिक करून थेट जे आहे अर्ज करू शकता। धन्यवाद। जय महाराष्ट्र।